गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. नाही, सर उठा ना सर. सर एक इमरजेंसी है सर, प्लीज उठा ना सर. इमरजेंसी है सर, प्लीज. सर उठा ना सर, प्लीज सर उठा ना. सर सॉरी सर, ते चुकून डोळा लागला सर. अरे सॉरी कशाला? निदान इमर्जन्सी आहे हे ऐकून उठलास तरी तू. हा वेळ लावला उठायला, पण उठलास हे महत्वाचं आहे. सॉरी सर, खरंच सॉरी. एनिवे, रमा पोद्दारांचं काय अपडेट आहे? मी सांगितलं होतं ना तासाने चेक करायला, लक्ष द्यायला. आहे का लक्षात की विसरलात? नाही सर, काल रात्री मी चाइल्ड केअर वॉर्डला होतो, कारण ते सर बाल चोरीला गेल्यापासून मी आणि गण्या तिकडेच असतो. हा दॅट्स राईट. पण मग कोणी चेक केलंय की केलंच नाहीये? नाही सर, हा सर, सुमन होती तिच्या त्यांच्या ड्युटीवर. तिने तासाने चेक केले त्यांना. दॅट्स गुड. बाय द वे, कुठे आहे सुमन? एरवी नाईट शिफ्ट नंतर रिसेप्शनवर असते ती, दिसत नाही आज. नाही सर, ती घरी गेली नसेल, असेल अजून. नाही म्हणजे गेली असेल बहुतेक. हा सर गेली असेल, पण मला पण नाही सर माहिती नक्की. झोपा काढत असाल तर कसं माहित असेल? तोंड धुऊन या. हॉस्पिटल आहे, घर नाही आपलं. आणि सुमन जर भेटली किंवा कॉन्टॅक्ट झाला तर तिला सांगा मला भेटून जायला. हो सर. आणि यापुढे जर रेस्ट करायचं असेल तर स्टाफ रूम मध्ये करत जा, इथे लॉबीमध्ये नाही. हो सर. गुड मॉर्निंग रमा. अरे गुड मॉर्निंग. आलास तू? सो कसं वाटतंय आता? एकदम छान फ्रेश वाटतंय. झोप लागली का नीट? लागली ना, का नाही लागणार? नाही, एरवी लोकांना हॉस्पिटलमध्ये सहसा झोप लागत नाही ना, म्हणून विचारलं. मला आपलं हक्काचं घर सोडून आता कुठेही ऍडजस्ट करायची सवय झाली आहे. आणि तू आहेस ना माझी काळजी घ्यायला, मग का नाही लागणार शांत झोप? आणि तुझा स्टाफचं काय? छान आहे, खूप छान आहे. अजिबात म्हणजे अजिबात त्रास नाही झाला मला कसलाही. ग्लॅड टू हिअर दॅट. चहा कॉफी काय घेतलीस का? नाही, पण चालेल. ओके. असं कसं? मी पाठवतो. चहा चालेल? खरं तर धावेल. ओके. बाकी 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 काही नाही. ठीक आहे, येतो मी. हो हो, निघतो. तुला कामं असतील ना, माझी काळजी नको करूस, मी एकदम ठीक आहे. अच्छा. ओके. हा रमेश बोल. अरे हो माहितीये, सुमनचा नवरा बोलतोय. बोल ना. आणि सकाळी सकाळी कशी काय माझी आठवण झाली? सुमन? अरे सुमनला जाम डिमांड आहे बुवा. इकडे आमचे सिद्धार्थ विचारतात सुमन कुठे आहे, इथे फोनवर तिचा नवरा विचारतोय. भारी आहे. का रे, म्हणजे ती अजून घरी आली नाहीये का? अरे मग ती इथेच कुठेतरी असेल हॉस्पिटलला. थांब मी बघतो. थांब. हा हो रे बाबा, बघतो थांब. आता सेकंड फ्लोअरला आलोय, बघतो मी. थांब. सुमन, ए सुमन, सुमन. ऐक, सुमनला पाहिलंस का? नाही पाहिलं. कुठं गेले यार? सुमन, ए सुमन, आहेस का? सुमन. अरे हो, तिलाच बघतोय. थांब.
इकडे कुठं असणार? थांब थांब थांब, तू एक काम कर, फोन ठेव, मी बघतो. ती बहुतेक बाथरूम मध्ये असणार आहे. हो हो, तिला मी तुला कॉल करायला सांगतो. ठेव. हा सुमन, ए सुमन, तुझ्या नवऱ्याने फोन करायला सांगितलंय तुला. आणि हो, सिद्धार्थ सरांनी पण बोलवलंय तुला भेटायला. ऐकतेस का सुमन? दरवाजा पण उघड. सुमन, दरवाजा उघडा. सुमन, ए सुमन. निरंजन, चहा आणलाय रे. बाथरूम मध्ये आहेस का रे तू? न सांगता निघून जायची या पोराची सवय कधी जाणार कोणाच ठाऊक. पांघरूणही घडी घालायचं नाही अजिबात. कशाला ते ना, आई आहे आपली. बाथरूम मध्ये पण नाही आहे. हॅलो, हॅलो. May I come in, sir? कम इन. Sir? Congratulations, sir. कशाबद्दल? सर, ते 14 तारखेला तुमची जी सर्जरी होती ना, ती आता होणार नाहीये. हो, पण कॉंग्रॅच्युलेशन कशाबद्दल? त्यासाठी ना सर, म्हणजे काय आहे, 14 तारखेला तुम्ही तुमच्याच एंगेजमेंटसाठी अवेलेबल असू शकता. तू आहेस? आय एम सॉरी, मी जरा कामात बिझी होतो. नवीन काहीतरी सांग. एक मिनिट सर, मी एवढं सगळं बोलले, बघितलं नाहीस ठीक आहे, पण माझा आवाजही नाही ओळखलास तू. नो, दॅट्स रिअली मीन. ओके, सॉरी. शुड बी. बाय द वे, बाबांनी 14 तारखेसाठी होकार दिला. अरे वा, सकाळी सकाळी गुड न्यूज. यु नो व्हॉट, गुड न्यूज नाही, बॅड म्हण. कारण मीच या सगळ्याला नकार देणार आहे. काय झालंय आता? काय झालं म्हणजे, लुक एट यू, तुझं प्रेम कमी झालंय माझ्यावर. सो बाय. आई काय बोलतीयस? असं होईल का कधी? नाही का? ओके, प्रूव्ह इट देन. किस मी राईट नाउ. व्हॉट? इथे. राईट नाउ. राईट. कसलं घाबरट आहेस रे तू. काय चालू आहे काम बघू? ह्युमन सायकॉलॉजी. रमासाठी. Why? Is she all right? ऍक्च्युली मोर देन ऑल राईट. म्हणजे कालपर्यंत दादाचं नाव घेऊन रडणारी बाई आज अचानक खुश आहे. नॉर्मली ॲज इफ काही झालंच नाही. दादाचा विषयही नाही. बट आय डोंट सी अ प्रॉब्लेम. कालच तू मला म्हणत होतास की इट्स बेटर दादा तिच्यातून बाहेर पडला तर, आणि आज जर ती दादाचा विषय काढत नसेल, इजंट इट रिअली गुड? आय मीन, तुला त्या सगळ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? तिचं वागणं खूप विचित्र आहे. व्हेरी व्हेरी स्ट्रेंज. असं वाटतं की कोणाची तरी मदत घ्यायला हवी. कोणाची? सिनियर सायकोलॉजिस्ट डॉक्टर देव. हो साहेब,
अजून केवढा खोदायचा आहे? अरे तू तू थांबू नको. मी थांब म्हणेपर्यंत थांबायचं नाही. तू चल चल कर 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 लवकर कर. हो साहेब, पण कशाला खोदायचा एवढा? खजिना आहे का की अलिबाबाची गुफा आहे खाली? तुला तुझ्या कामाचे चौपट पैसे देणार आहे मी. बोललोय ना तुला मी. हो. बोललोय की नाही? हा. हो चल 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 लवकर कर. थांबू नको. चल लवकर कर. इथे कुणी यायच्या आत आपल्याला काम संपवायला हवंय. चल चल लवकर कर. काय ग, कधी आलीस? आत्ताच आले. सुमनला पाहिलंस का? नाही पाहिलं. बर. धनश्री, अगं सुमनला बघितलंस का? नाही पाहिलं. काही काम होतं का? नाही, ठीक आहे, पाहते मी. महेश, हा? सुमनला पाहिलंस का? नाही म्हणजे तुम्ही पण सुमनला शोधताय का? अरे मी बनवलेले रस्सा घातलेले पोहे तिला आवडतात ना, हा. ते घेऊन आले होते म्हणून शोधत होते तिला. म्हटलं गरम गरम आहेत तोपर्यंत खाऊन घेईल ना ती. अच्छा. आणि मी पण म्हणजे अजून कोण शोधतय तिला? तिचा नवरा. का? त्याचा फोन आला होता मला, तर म्हणे ते अजून घरी आलेली नाहीये, तिचा फोनही लागत नाहीये. बाई बाई बाई, केवढं प्रेम ते. नवीन नवीन लग्न झालंय म्हणून उतावळा झालाय तो. वर्ष 2 वर्ष झाली की बघा. अहो मॅडम तसं नाहीये हो. अरे तसंच आहे. त्याला म्हणावं नाईट शिफ्टला होती ती. डेचा माणूस रिलीव्ह करत नाही तोपर्यंत कामावरून निघता येत नाही. अहो पण ती कामावर असेल तर ना. म्हणजे अहो ती इथेही नाहीये आणि घरीही गेलेली नाहीये. आणि इथून तिला घरी जायला ना 10 मिनिटं पण लागत नाहीत. हो आता 3 तास होत आलेत. काय सांगतोस? अहो मी 4 वेळा अख्खं हॉस्पिटल पालथं घातलंय. ती कुठेही सापडली नाही मला. सीसीटीव्ही फुटेज बघितलंस? नाही ना, त्यासाठी तर तुमची वाट बघत होतो. चल बघूया, चल. अगं मैथिली, काल रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज दाखवतेस का? हो, एकच मिनिट. हा. हे काय सिस्टर? थांब थांब थांब. घ्या. एवढा खोदला आणि काय सापडला? लेडीज चप्पल. ना तुमच्या कामाची ना माझ्या. हे घे. हे घे तुझं बक्षीस. I'll be there tomorrow. Okay. Thank you. काय झालं? एनिथिंग सिरियस? सर, सुमन गायब झाली सर. हा. गायब झाली म्हणजे? तिची शिफ्ट संपली असेल. येईल परत शिफ्ट सुरू झाली की. काल तिची नाईट शिफ्ट होती. हो, राईट. घरी गेली असेल. ती घरीही गेलेली नाहीये आणि इथून बाहेरही पडलेली नाहीये. हो. म्हणजे? सर जरा येता का? तुम्हाला काहीतरी दाखवायचंय सर. चला. मैथिली, येस सिस्टर. मगाशी काल रात्रीचं जे फुटेज दाखवलंस ते दाखवतेस पुन्हा? हो, एक मिनिट. हा, हे घ्या. हे बघा सर,
काल रात्री 10:30-11च्या सुमारास सुमन बाथरूम मध्ये गेली. अरे हे काय झालं अचानक? काही नाही सर, ते तसंच आहे. आपोआप झाले ते. आपोआप म्हणजे ती आत गेल्यानंतर काही वेळ कॅमेराजना काहीतरी झालं. बाकी हॉस्पिटलचे सगळे कॅमेराज ओके आहेत, तिथे काही प्रॉब्लेम नाही झाला. फक्त इथलं फुटेज ब्लँक झालंय. पण कशामुळे? ते माहित नाही सर. अरे जर कॅमेरा फॉल्टी होता तर सांगायचं ना, आपण रिप्लेस केलं असतं. नाही सर, कॅमेरा ओके आहे. हे असं पहिल्यांदा झालंय. याआधी असं झालेलं मी कधी बघितलं नाही. ठीक आहे, पुढे. हा, आता हा नेक्स्ट डे. यामध्ये सुमन आतून बाहेर आलेली कुठे दिसली नाही. डायरेक्ट सकाळी महेश दिसतोय, ज्याने बाथरूम उघडला आणि आत गेला. नाही सर, अहो मी काहीच नाही केलंय. मी फक्त आतमध्ये गेलो होतो, पण तिकडे आतमध्ये कुणीच नव्हतं. सर, सुमन आत गेली पण बाहेर आलीच नाही. आत गेलो तर आतही नाही. मग ती गेली कुठे? गुमनाम है कोई, बदनाम है कोई, किसको खबर कौन है वो, अनजान है कोई, गुमनाम है कोई, बदनाम है कोई. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ. दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ. दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. या घरात आयुष्यभर मुक्काम करायचा विचार असेल ना, तर पहिला डोक्यातून काढून टाक. अगं समजताय का मी? दिगंबरा श्रीपादवल्लभ. दिगंबरा 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 दिगंबरा.